कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामींविरोधात जतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रवचनातून लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रारही करण्यात आलेली आहे। तर 9 नोव्हेंबरला जतमधील बिळूर इथं प्रवचनामध्ये हे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेलं होतं आणि त्याचबद्दल आता लिंगायत समाजाची भावना दुखावल्याची तक्रार ही पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या विरोधामध्ये जतमध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। 9 नोव्हेंबरला त्यांचं बिळूरमध्ये प्रवचन झालेलं होतं आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आहेत। विजय, काडसिद्धेश्वर स्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, काय माहिती मिळते? अगदी बरोबर आहे, कारण जत तालुक्यामध्ये 9 नोव्हेंबर रोजी काडसिद्धेश्वर महाराजांचं एक प्रवचन होतं आणि या प्रवचनाच्या दरम्यान लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याचं मत आहे ते फिर्यादीनं या ठिकाणी मानलेलं आहे। आणि विजापूरमध्ये हा पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर हा गुन्हा जत मधल्या पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेला आहे। 9 नोव्हेंबर रोजी जे प्रवचन झालं त्या प्रवचनामध्ये ज्या धार्मिक भावना आहेत त्या लिंगायत समाजाच्या या ठिकाणी बिघडवलेल्या आहेत। त्याचबरोबर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे वक्तव्य आहे ते काडसिद्धेश्वर महाराज यांनी केल्याचं देखील फिर्यादीमध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळे गेल्या म्हणजे 9 नोव्हेंबर पासून हे सगळं प्रकरण आहे ते सुरू आहे। जवळपास 1 महिना आता होत आला आणि आता हे पोलीस आले। जत पोलीस कशा पद्धतीने तपास करतो, व्हिडिओ आहे तो कन्नड भाषेतील आहे, त्यामुळे देखील ट्रान्सलेशन करून नेमकं काय त्यांना म्हणायचं होतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल। अगदी बरोबर आहे विजय, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। पुढच्या एका बातमी संदर्भातले अपडेट जाणून घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।